भारतातील नंदापुरम या दोलायमान शहरात मदतीसाठी हृदयद्रावक आरडाओरडा रस्त्यावरून ऐकू येत आहे. रोहिणी नावाच्या एका सुंदर युवतीचे मौल्यवान दागिने दुष्ट चोरट्यांनी लुटले होते. रात्रीचा अंधार गुन्हेगारांना धीर देत होता, पण रोहिणीचा प्रियकर विक्रांत जवळच होता हे त्यांना फारसे माहीत नव्हते. विक्रांत किरमिजी रंगाचे लाल धोतर घातलेला एक उंच आणि मजबूत कृतीत उतरला. त्याचे शक्तिशाली पाय त्याला वेगाने गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जात होते. रोहिणीचा चोरांकडून छळ होत असल्याचे पाहून त्याचे डोळे रागाने चमकले. तीव्र निश्चयाने विक्रांतने चोरांकडे धाव घेतली. त्याच्या लाल धोतराखाली त्याचे स्नायू फडफडत होते. विक्रांतने चोरट्यांना एकामागून एक खाली नेत असताना हाडे कुरकुरण्याचा आणि कुरकुरण्याचा आवाज हवा भरून गेला. विक्रांतने तिचे चोरीचे दागिने परत केल्यावर रोहिणी हादरलेली पण असुरक्षितपणे घाबरून पाहत होती. त्याच्या शौर्याबद्दल तिचे आभार मानताना तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. विक्रांतच्या अतुलनीय सामर्थ्याने आणि स्वार्थीपणाने आश्चर्यचकित होऊन गोंधळाने वेढलेले नंदापुरमचे लोक आजूबाजूला जमले. रोहिणीला माहीत होते की ज्या नायकाने आपले मौल्यवान सामान वाचवले आणि माणुसकीवरचा विश्वास पुनर्संचित केला त्याला ती कधीही विसरणार नाही. जसजशी रात्र होत गेली तसतशी विक्रांत आणि रोहिणी हातात हात घालून चालत गेले. त्यांचे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले. ते नंदापुरमच्या दोलायमान रंगांनी आणि आवाजांनी वेढलेल्या शहरातील गजबजलेल्या रस्त्यावरून फिरले. विक्रांत सारख्या वीरांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ते जात असताना शहरवासियांनी हसून मान हलवली. रात्रीची हवा फुललेल्या फुलांच्या मधुर सुगंधाने भरून गेली होती.